औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर या गावामध्ये राशन दुकानदार हा गावातील लाभार्थ्यांना नियमित रेशन वाटप करत नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन 5 जून रोजी औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये येऊन ठिय्या घातला। यावेळी नायब तहसीलदार भालेराव यांनी ग्रामस्थांना तुमच्या गावातील रेशनचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी व महिलांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले। रामेश्वर येथील महिला व ग्रामस्थांनी 1 तास ठिय्या घालून नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देऊन समस्या सांगितल्या। 15 दिवस आम्ही बसतो उन्हात बसायलो 2-4 रोज रोजच चालू कोपनच नाही रेंजच नाही कोपन नाही रेंज नाही असंही। प्रत्येक महिन्याला रेशन दुकानदार हा लाभार्थ्यांना रेंज नाही तसेच इतर कारणे देतो व माल संपला असे सांगतो। तसेच रामेश्वर या गावामध्ये प्रत्येक महिन्यात वेळेवर रेशन वाटप करावे तसेच रेशन वाटप करताना रेंजचा प्रॉब्लेम असल्यास त्यावर पर्यायी मार्ग काढावा, लाभार्थ्यांना रेशन पासून वंचित ठेवू नये असे निवेदन देखील यावेळी देण्यात आले आहे। आमची अंगठी घ्यायला लावायचे आणि आमचं राशन महिन्याच्या महिन्याला द्यायचं। ऑनलाईन मिशन बंद पडते 20 तारखेला कोपन आला अजूनही आमचं कोपन सुटलं नाही। जनावर चंद्रकला येळणे, रुक्मिणाबाई चिटकरे, दुर्गा येळणे, प्रल्हाद घाटोळकर, अनुसया येळणे, नीलावती येळणे, शारदा ठाकरे, लक्ष्मी कदम, सुमित्रा ठाकरे, गोकर्णा येळणे, सरस्वती लाखाडे, सुनाबाई येळणे, कौशल्या येळणे, लक्ष्मी ठाकरे, प्रेमावती ठाकरे, गंगूबाई चिटकरे, अंबुबाई ठाकरे, चंद्रकला ठाकरे, कुशवर्ता ठाकरे, पंचफला ठाकरे, रानूबाई येळणे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। महिला उन्हात अनात काय पहाडपासून येतात तिथं रासनाच्या पुढे तिथं दुकानात मग 2-4 माणसाला वाटप करतात आणि आमचं अंगठा घेतात ती पावती देतात आम्हाला तर मग रांगीत लागले म्हणजे आता संपल उद्या या असं करून करून ते महिना जर चाललाय निघून तर दुसरं कोपन आले तरी माघायला चाललंय आणि संध्याकाळच्या टायमाला मग कठीच्या कठी लोकांनी दे आले तर पैसे काढायचे पाठीमागून इकून खिशातून आणि गपची वाटप करायचं। मग कसं करायचं असं कदरून चालला बाया सगळ्या महिला आमच्या कदरून गेल्या पण राशन काय भेटून झालं आम्हाला मग काय